नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुतीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना पाठिंबा दिला असून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे। या निर्णयामुळे नांदेडच्या राजकारणात नवीन समीकरणे चर्चेत आले आहे। नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे। राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 84 मतदारांचा पाठिंबा अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। यापूर्वी राष्ट्रवादीकडून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर प्रवीण चिखलीकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यामुळे नांदेड विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली असून महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचं मानलं जात आहे। रवींद्र औंढेकर, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड।